बापाचं अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे राज्य सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद अरे केंद्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे सरकारी शाळा वाचल्याच पाहिजे, वाचलाच पाहिजे, वाचलाच पाहिजे. अरे सरकारी शाळा वाचल्याच पाहिजे, वाचलाच पाहिजे, वाचलाच पाहिजे. अरे इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद अरे इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय. अरे या जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद अरे या जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. अरे विद्यार्थी एकता जिंदाबाद. साहित्यिक संत तुकाराम महाराज की महात्मा फुलेंचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मराठी शाळा वाचल्याच पाहिजे, मराठी शाळा वाचल्याच पाहिजे, मराठी शाळा वाचल्याच पाहिजे, मराठी शाळा बंद करणाऱ्या सरकारचा, मराठी शाळा बंद करणाऱ्या सरकारचा चले जाओ चले जाओ. शैक्षणिक धोरण रद्द झालाच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, शैक्षणिक धोरण रद्द झालाच पाहिजे. झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. सरकारी मराठी शाळा आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. वाचल्याच पाहिजे, वाचल्याच पाहिजे, वाचल्याच पाहिजे. सरकारी मराठी शाळा वाचल्याच पाहिजे, वाचल्याच पाहिजे, वाचल्याच पाहिजे. सरकारी मराठी शाळा वाचल्याच पाहिजे. वाचल्याच पाहिजे, वाचल्याच पाहिजे. शिक्षणाचं खाजगीकरण बंद करा, बंद करा, शिक्षणाचं खाजगीकरण बंद करा, बंद करा, बंद करा. शैक्षणिक धोरण रद्द करा, रद्द करा, रद्द करा, शैक्षणिक धोरण रद्द करा, रद्द करा, रद्द करा. शिक्षणाचं खाजगीकरण बंद करा, बंद करा, बंद करा, राज्यावर हिंदुत्व बंद करा. बंद करा, बंद करा. अरे मराठी शाळा बंद करणाऱ्या या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, अरे मराठी द्वेषी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, मराठी शाळा बंद करणाऱ्या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय. मराठी शाळा वाचल्याच पाहिजे, वाचल्याच पाहिजे, वाचल्याच पाहिजे. मराठी भाषा वाचलीच पाहिजे. वाचल्याच पाहिजे, वाचल्याच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संत तुकाराम महाराज की साहित्यिक महात्मा फुलेंचा अरे शाळा आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. शाळा आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाची. जिंदाबाद 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 जिंदाबाद. लढत चलो, लढत चलो. लढत जिंदाबाद 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 जिंदाबाद. नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची. बजट का 10वां हिस्सा हो. जिंदाबाद जिंदाबाद. जय भीम, लाल सलाम. मी प्राजक्ता कापडणे, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन महाराष्ट्र राज्य सहसचिव. आज आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज आम्ही इथे जे सरकार, महाराष्ट्र सरकार जे महाराष्ट्रभरात ज्या 18,000 मराठी सरकारी शाळा बंद करत आहेत त्याच्या निषेधार्थ आज इथे निदर्शने आंदोलन आयोजित केलं होतं. तर बऱ्याच शाळा सरकारने बंद केल्या आहेत. सरकारचं हे धोरणच आहे की गरीब अजून गरीब व्हावं, श्रीमंत अजून श्रीमंत व्हावं. आणि या सरकारी मराठी शाळांमध्ये शिकणारे मुलं कोण आहेत तर वस्तीमधले, कामगारांचे मुलं, पाड्यावरचे मुलं, आदिवासी मुलं, बहुजन वर्गातील मुलं आहेत. तर त्यांना जर शिक्षण मिळालं नाही तर ते पुढे कसे जातील, ते शिकतील कसे, याचा विचार सरकारने करावा. आणि सरकारी मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा. सरकार म्हणतं की पटसंख्या कमी आहे शाळांमध्ये म्हणून आम्ही शाळा बंद करतोय. तर पटसंख्या का कमी होते, मुलं का येत नाही शाळेमध्ये, तुम्ही शाळेचा दर्जा किती सुधरवताय, शाळेत तुम्ही शिक्षक कसे अपॉइंटमेंट करताय, शिक्षक कसे हे करतायत,
शाळेत सुखसोयी नाही आहे मुलांना, तर मुलं कसे शाळेमध्ये येतील, तर याचा विचार कुठेतरी सरकारने करावा. सोबतच शिक्षणाचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रभरात चालू आहे, हे सरकारने बंद करावं. गोरगरीब लेकरांना शिकू द्यावं, हेच आमचं आज इथे म्हणणं आहे. आणि सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या, नाहीतर आम्ही महाराष्ट्रभर मोठं आंदोलन याचं उभं करू.